नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. आपण आलेलो आहोत कानिफनाथ मंदिर येथे. हे आमचे जोडीदार आहेत. आलेलो आहोत पायऱ्या चढून वरी कानिफनाथाच्या मंदिरापाशी. हे कानिफनाथाचं शेवटचं गेट. आता चाललो आपण वरी. तरी बघत राहा संपूर्ण व्हिडिओ. हातीच्या कानातून आलेले कानिफनाथ महाराजांचे संबंधी असल्यामुळे आम्ही त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. उघडे उघडे दर्शन घ्यावं लागते, कारण काही आतमध्ये जाण्यासाठी छोटासा दरवाजा आहे 12 बाय 12 इंचांचा. 12 इंचातून मध्ये जायचं आणि रांगत मध्ये जायचं आणि रांगतच बाहेर यायचे. ही आमची महाराजांच्या चरणी दंडवट घालून आम्ही परतला. बघा. हां, काढला हां आहे हा. आणि इथं त्रिशूळ आणि डमरूळ उभा केलेला आहे. कानिफनाथाचा गुरुने हा कानिफनाथाला झेललेला आहे. ज्या ते आपल्याला एवढा इतिहास माहीत नाही, पण अर्धाने जेवढा आहे तेवढा सांगतो मी. आदेश असलेला आहे. हे शिखर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे कानिफनाथाचं. चैतन्य कानिफनाथ. आणि दररोजच्या दररोज असं अन्नदान होते. इथं काळभैरवनाथाचं मंदिर आहे. काळभैरवनाथाचं मंदिर आहे. दर्शन घेऊ. काळभैरव महाराज की जय. विठ्ठल रुक्मिणी आणि कोण आहेत, दामोदर पंत आहेत म्हणा. काळेश्वरी मातेचे मंदिर आहे. किती भारी आहे मंदिर. काशीनाथ दगडू फंट लक्ष्मण काशीनाथ फरताडे. हो, मारुती. हे कैलासवासी श्री काशीनाथ दगडू फरताडे. हे चुकलं होतं ना, बरोबर केलं. एवढा इकडं भली मोठी सिटी आहे म्हणून, कोणची आहे काय माहित नाही आम्हाला. दिव्याघाटात कालच्या दिव्याघाटात प्रस्थान झालं. त्या दिव्याघाटात ही सिटी आहे. यामध्ये काय असतं बोला. जाऊ दे. कानिफनाथ, जालेंद्रनाथ, कानिफनाथ, जालेंद्रनाथ, गोरक्षनाथ आहेत. मच्छिंद्रनाथ आहेत. रेवणनाथ आहेत. मग कोणचे ही कोण आहेत? त्याची पलीकडली उचला बर इकडलं. हां बघा तो का. हां, ते पलीकडलं उचल थोडं नीट ठो. गहिनीनाथ आहेत. ठो खाली. आदिनाथ असतील ते. भगरीनाथ आहेत. सर बद्रीनाथ आहेत. चला. आडबल सिद्धनाथ जे आहे का, अलीकडे हां इथं बघून सांगा. वट्ट सिद्धनाथ जे आहे त्यांच्यापासून त्यांचा उद्धार झालेला आहे. शेतकरी माणिकराव शेतकरी यांचे आडबल सिद्धनाथ जे नाव पडलेलं आहे. वट्ट सिद्धनाथ ह्याला तपाला जात असताना त्यांनी त्यांची छाडाछेड केली होती, म्हणून त्यांनी एक मंत्र दिला होता. तो मंत्र जपत तो तिथंच थांबले आणि त्यांचे आडबल सिद्धनाथ झाले. असं